हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आज घेणार आहे वॉटर सायन्ससाठी मीन वृश्चिक कर्क राशीसाठी हा मेसेज असणार आहे. 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये करिअर रिलेशनशिपमध्ये कसे असणार आहेत त्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. तर आपण चेक करूया फटाफट. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की कमेंटसुद्धा नक्की करा मला कसे वाटतात व्हिडिओज. नाईन ऑफ वॉन्ड्स. काही बाउंड्रीज बनवताना दिसत आहेत. कदाचित कोणापासून दूर जात आहे किंवा विचार करताय काही कंप्लीट करायचं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यासाठी थोडंसं बाउंड्रीज स्वतःसाठी करून ठेवलं असं मला दिसतंय. वेट करताय. ओके. एक न्यू काहीतरी स्टार्ट व्हावं तुमच्या आयुष्यामध्ये. मीन वृश्चिक कर्क राशीसाठी मेसेज आहे. न्यू काहीतरी स्टार्ट व्हावं तुमच्या आयुष्यामध्ये. हा वेट एस ऑफ वॉन्ड्स. येस. आणि ज्या गोष्टीचा वेट करताय ना एस ऑफ वॉन्ड्स ते कंप्लीट करते तुमच्या आयुष्यामध्ये. न्यू काही ना काही तर तुमच्या न्यू ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतात आहे. नवीन संधी नवीन ग्रोथ तुमच्याकडे येते. हे बघा तुम्ही सगळे वॉन्ड्सचे कार्ड आले आत्ता सध्या ना थॉटमध्ये जे तुम्ही आहात ना मीन वृश्चिक कर्क राशी तुम्ही जे थॉटमध्ये आहात ना ते पूर्ण वॉन्ड्समध्ये आहात. म्हणजे पॅशनेबल म्हणजे येस मला हे कंप्लीट करायचं आहे. हे जे बाउंड्रीज तुम्ही निर्माण केले आहेत ना याच्यासाठी केलं की तुमचं काहीतरी कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला काहीतरी तुमचं एक स्वप्न आहे तुमची एक इच्छा आहे की तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि हे एस ऑफ वॉन्ड्स पूर्ण करून देणार आहे. स्टेबल तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे. ओके. हां आय थिंक त्याच्यामुळे तुम्ही त्या बाउंड्रीज तुम्ही हाय करून ठेवलेल्या आहेत तुमच्या. कदाचित तुम्ही तुमच्या इतर लोकांशी एवढं जास्त बोलत पण नसाल. जास्त तुमच्या कामामध्ये राहत असाल. काही गोष्ट आपल्याला ज्यावेळेला एखादी गोष्ट कंप्लीट करायची असते ना तर आपला फोकस त्या कामामध्ये असतो. येस मला असं वाटतं तुम्ही त्या कामामध्ये जास्त फोकस ठेवताय. आता तुमच्या करिअरसाठी काय एनर्जीज येतात ते बघूया. मीन वृश्चिक कर्क राशीसाठी एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. एंजल काय एनर्जीजमध्ये असणार आहेत 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये मीन वृश्चिक आणि कर्क राशीसाठी करिअर विषय प्लीज त्यांना गायडन्स द्या. करिअरसाठी काय कोणत्या एनर्जीजमध्ये करिअरमध्ये असणार आहे. हो बाउंड्रीज अजून पण आहेत तुमच्या काही गोष्टींमध्ये. जस्टिस राईट. आता सांगते काय आहे ना इथे तुम्हाला काही ना काहीतरी कंप्लीट करायचं. तुमचं खूप खूप इच्छा आहे. कंप्लीट होणार आहे नाही होणार आहे असं नाही आहे. थोडासा वेळ लागणार आहे. मी तुम्हाला सांगते अगदी 3 मंथ लागू शकतो. 3 महिने किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त लागू शकतो. आता मला वाटते त्याच्यामुळे खूप डिस्टर्ब होत आहे. खूप विचार करताय. खूप आपल्या बाजूला बाउंड्रीज निर्माण केलेल्या आहे. एकटंच राहण्याचा विचार करताय. सेल्फ कॉन्फिडन्स थोडासा लो झाल्यासारखं वाटते मला. पण तुमच्याकडे जस्टिस येते. ओके. फेअरनेस ठेवा तुमच्या बोलण्यामध्ये. ट्रूथ ठेवा. खरेपणा ठेवा. जस्टिस तुमच्या बाजूने होणार आहे. डेफिनेटली काही गोष्टी तुमच्या बाजूने होणार आहेत. करिअर विषय सांगते. करिअरसाठी काढले तर क्लिअरिटी ठेवा तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये. जसं की मी इथं बोलले बाउंड्रीज जास्त हाय करून ठेवू नका तुमच्या आजूबाजूला. आत्ता असं झालं असेल की बऱ्याच गोष्टी अशा असतील की तुम्हाला निवडावं लागत असेल. करिअर निवडायचं. फायनान्शियली काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये. नातेसंबंध रिलेशनशिप अशामध्ये मला वाटतं आत्ता सध्या मीन वृश्चिक कर्क राशीवाल्यांचं थोडंसं असू शकतं. तुम्ही ह्या गोष्टींमध्ये खूप गोंधळ झाल्या. खूप गोष्टी आत्ता तुमच्या करिअरविषयी इतर गोष्टींविषयी मला वाटतं तुम्ही थोडंसं टेन्स आहात असं मला दिसतं. रिलेशनशिप तुमचे कसे असणार आहेत 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये. मीन वृश्चिक आणि कर्क राशीसाठी रिलेशनशिप कसे असणार आहेत. हाय प्रिन्सेस. ओके. द चॅरियट. ओके. 5 ऑफ वॉन्ड्स. राईट. मला वाटतं हाय बाउंड्रीज तुम्ही ठेवल्यामुळं खूप गोष्टी तुम्ही मनातल्या बोलत नाही आहेत. राईट. हाय बाउंड्रीज इथं तुम्ही ठेवलेल्या आहेत. प्लस त्या मनामध्ये भरपूर गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर वॉन्ड्स तुम्हाला निर्माण करायचे आहेत. ओके. तुम्हाला तुमच्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. तुमची स्वप्न पूर्ण करायचे आहेत. पण त्याच्यामध्ये ना तुम्ही स्वतःला खूप गुरफटून घेते असं मला आय थिंक असं मला वाटतं. आणि खूप गोष्टी तुम्ही लोकांबरोबर शेअर न केल्यामुळे ही सिच्युएशन येते. मूनची पण एनर्जीज इथं जास्त मला दिसते. म्हणजे इमोशनल थोडंसं हे होतं आहे. इनर वॉईसवर लक्ष द्या. तुमचं इनर वॉईसवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. इंट्युशनवर लक्ष द्या तुमच्या. आणि तुमचं इंट्युशन तुमच्यासाठी ॲक्टिव्ह आहे. तुमचं इंट्युशन ॲक्टिव्ह आहे. तुम्ही जो विचार करणार ना तेच होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं ॲक्टिव्ह राहा इंट्युशनवर. आणि सही निर्णय घ्या. पॉझिटिव्ह निर्णय घ्या. पॉझिटिव्ह चांगल्या ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा. ओके. रिलेशनमध्ये बघा कंट्रोल. आय थिंक मला वाटतं की तुम्ही कंट्रोल ना तुमच्या पार्टनरसोबत करताय. तुम्ही नातेसंबंधामध्ये कंट्रोल करताय.
इथं तर 2 कार्डचा एकच मिनिंग तुम्हाला सांगते मी. खरे खोटेपणा, गोंधळ होणे, रिलेशनमध्ये कन्फ्यूज होणे हे तुम्ही जास्त या महिन्यामध्ये मला दिसत आहे. आता हे कन्फ्युजन काय असू शकतं, बॉटमची एनर्जीज काय आहे, रिव्हर्समध्ये कार्ड चालेल. थोडंसं फाईट होते तुमची इतर लोकांशी, किंवा म्हणतो ना की आपल्याच मनावर इतका बर्डन असतं, आपल्या मनावर इतके प्रश्न असतात उभे की आपण स्वतःचीच एक लढाई करत असतो. थोडंसं मला टेन्शनमध्ये तुम्ही रिलेशनला घेऊन दिसत आहे. फायनान्शियली पण थोडंसं तुम्ही टेन्स असणार आहात या महिन्यामध्ये, फायनान्शियली आणि थोडंसं रिलेशनशिपमध्ये. काही गोष्टी ना तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या खोट्या, किंवा तुम्ही स्वतःच या गोष्टीमध्ये थोडंसं फेअरनेस शोधताय, क्लिअरिटी येत नाही. क्लिअरिटी पहिले घेऊन या. कंट्रोल, जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, विल पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करताय. थोडंसं हे करू नका, कारण सिच्युएशन मग वॉन्ड्समध्ये 5 ऑफ वॉन्ड्समध्ये जाऊ शकतं. थोडंसं टेन्स होऊ शकता मग तुम्ही रिलेशनमध्ये. थोडंसं स्वतःला वेळ द्या. काही बाउंड्रीजमधून थोडंसं बाहेर जर निघालात तर खूप छान होईल तुमच्यासाठी. ओके, आता चेक करूया की तुमच्यासाठी गायडन्स काय आहे. मीन, वृश्चिक, कर्क राशीसाठी गायडन्स काय आहे ओव्हरऑल ह्या सगळ्यांसाठी. बॅलेन्स, 2 गोष्टींमध्ये खूप बॅलन्स करावं लागणार आहे, कारण करिअरमध्ये पण तुम्ही, मला असं वाटतं की खूप टेन्स आहात. भरपूर गोष्टी तुमच्या पुढे आहेत आत्ता सध्या. आणि एट्स ऑफ वॉन्ड्स, खूप करिअरविषयी खूप गोष्टी म्हणजे गोंधळ झाला तुमचा, काय चूज करायचं, काय निवडायचं. त्याच्यामध्ये रिलेशनमध्ये पण तुम्ही थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. रिलेशनला, नातेसंबंधाला काही लोकांकडून फाईट होऊ शकते, तुमचे काही प्रॉब्लेम होऊ शकतो. दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. असं समजा की हे तुमचं फायनान्शियल आहे, करिअर आहे, हे तर तुमचे रिलेशन आहे. ओके, या 2 गोष्टींना तुम्हाला बॅलन्स करावाच लागणार आहे. हाच तो टाईम आहे जिथे तुम्हाला व्यवस्थित या गोष्टींना बॅलन्स करून राहावं लागेल. ओके, थँक गॉड हे रिव्हर्समध्ये कार्ड आलं आहे. मी तर पहिले टेन्शनमध्ये आले, रिव्हर्समध्ये कार्ड आले. आधी ज्या गोष्टी झाल्यात पास्टमध्ये, करिअर किंवा रिलेशनमध्ये काही गोष्टीमध्ये डिस्टर्ब होत होता, तुमचं काही रिलेशन खराब झालेलं होतं, परत त्या सिच्युएशनमध्ये येऊ नका. येस, स्ट्रेंथ, तुम्ही जरा इमोशनल लेवल आणि स्ट्रेंथ तुमचा कमी झाला त्याच्यावर जरा लक्ष द्या. आणि प्लीज ओके, ज्या गोष्टीची हे जे बाउंड्रीज ठेवले, सिक्रेट काही मेसेज, सिक्रेट काही गोष्टी तुम्ही मनामध्ये ठेवल्यात ज्याच्यामुळे तुम्हाला बर्डन येतो, ज्याच्यामुळे तुम्ही बांधलं गेलेलं आहात ना, त्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या. ओके, आजचा हा मेसेज होता, व्हिडिओ होता आजचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मीन, वृश्चिक, कर्क राशीसाठी हा मेसेज होता. कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.